मोठ्या आत्मविश्वासातून, एका शिस्तीतून आणि अजिंक्यतेच्या विचारधारेतून शेअर मार्केटवरती प्रभुत्व गाजवा. नमस्कार मित्रांनो, हे वाक्य आहे मार्क डग्लस यांचं, ज्याने ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती हे वाक्य दिलेलं आहे. या वाक्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टी अनुभवण्यासाठी, त्या गोष्टी शिकण्यासाठी आपण ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यामुळे आपल्याला ट्रेडिंग काय आहे आणि या ट्रेडिंग मध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे हे आपल्याला समजणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी सूरज, आपलं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आपण आता पुढे ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचा पुढील भाग वाचूया. जेव्हा तुम्ही जिंकत असता तेव्हाच तुम्ही एखादी चूक करण्याची, ओव्हर ट्रेडिंग करण्याची, नियमांचं उल्लंघन करण्याची किंवा सर्वसाधारणपणे तुमच्या वर्तणुकीवरती कोणत्याही विवेक सीमांची गरज नसल्यासारखं वाटण्याची शक्यता असते. या ठिकाणी मार्क डग्लस सांगितलेले की कोणकोणत्या भावना आपल्या मनामध्ये असतात ज्यावेळी आपण जिंकत असतो असं आपल्याला वाटतं. जिंकत असतो म्हणजे आपण सर 1 2 3 4 5 ट्रेड सलग घेतलेले आहेत आणि या ट्रेडमध्ये आपल्याला मार्केट सेंटिमेंट जर आपल्या बाजूने असेल तर आपल्याला वाटायला सुरुवात होतं की आपल्या अनालिसिसद्वारे किंवा आपण ज्या गोष्टी करत आहोत त्या गोष्टीमुळे आपल्याला प्रॉफिट होत आहे. आणि हीच वेळ असते की ज्यावेळी आपण काय करतो, चुका करतो. चुका म्हणजे काय की आपण ओव्हर ट्रेडिंग करतो. आपण जे नियम रूल्स बनवले आहेत, जे नियम ट्रेडिंग करण्यासाठी जे नियम बनवलेले असतात, ते नियमाचं उल्लंघन करण्यासाठी, मग ते कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकतं. जसं एखादी कन्फर्मेशन एंट्री झालेली नाहीये, एखाद्या ट्रेडमध्ये आपल्या नियमाप्रमाणे कन्फर्मेशन एंट्री झाल्यानंतर आपल्याला पोझिशन घ्यायची आहे, परंतु ती कन्फर्मेशन आपल्याला मिळालं नाही. शिवाय आपल्याला लॉट साईज किंवा समजू की आपला रिस्क रिवॉर्ड हा मॅच त्या आपल्या डिफाईन झोन मध्ये बसत नाही, तरी सुद्धा आपण ट्रेडिंग करतो. किंवा आपण एखादा ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडच्या विरुद्ध ट्रेडिंगचा प्लॅन बनवतो. अशा पद्धतीचे खूप सारे जे आपण नियम तयार केलेले असतात ते नियम काय होतात की आपण त्याचे उल्लंघन करतो. आणि सर्वसाधारणपणे आपल्या त्यावेळी आपलं जे वागणं असतं तर ते विवेकाला धरून नसतं आणि अशा वेळीच काय होतं की आपल्याकडून चुका होतात. तुम्ही बाजाराच्या एका उन्नत पलटीवरती असता तेव्हा एक भरभराट अनुभवाल, त्यानंतर मात्र अपरिहार्य बस्ट अनुभवाल. म्हणजे ज्यावेळी आपण एक फेज असते की एक चांगली फेज आहे, एक चांगला वेळ असतो. जर तुम्ही त्या चांगल्या वेळेमध्ये असाल तर तुम्हाला खूप गोष्टी मिळतील. आणि या ज्या गोष्टीला आहे मार्क डग्लस म्हणतात भरभराट किंवा बूम म्हणतात की त्या बूम मध्ये आपण आलेलो आहोत. आणि या आल्यामुळं आपल्याला आपल्या स्वतःच्या स्किलमुळं किंवा आपल्या स्वतःच्या जे अनालिसिस आहे त्या अनालिसिसमुळे आपल्याला ते जे यश किंवा ते जे प्रॉफिट म्हणू आपल्याला मिळालेलं आहे असं नसतं. तर आपण त्या फेज मध्ये एक योगायोगानं आलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला ते मिळालं असतं. आणि यावेळी काय होतं, आपल्याला तो बूम अनुभवाला येतो आणि त्यावेळी काय होते, आपल्या चुका ज्यावेळी होतात त्यानंतर आपण नियमाचे पालन करत नाही. अशा वेळी मग आपले काय होतं, आपली उतरती कळा चालू होते, ज्याला बस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे एकदम प्रॉफिट मिळायला सुरुवात होतो आणि त्यानंतर आपण नियम ते न पाळल्यामुळे आपला लॉस व्हायला चालू होतो आणि तो झालेला लॉस हा प्रॉफिट जेवढा आपण मिळालेला आहे त्या प्रॉफिट पेक्षा अत्यंत कितीतरी पटीने जास्त असतो आणि यामध्ये आपण नाहीसे होऊन जातो. ट्रेडर्सनी त्यांनी प्राप्त केलेल्या परिणामाच्या आधारे वर्गीकरण केले तर त्यांना 3 व्यापक श्रेणीमध्ये विभागता येईल. या ठिकाणी त्यांना जे आउटकम मिळालेले आहे त्याचं जर वेगवेगळं वर्गीकरण केलं तर 3 वर्गामध्ये मार्क डग्लस त्यांना विभागतात. सर्वात लहान गट बहुधा 10% कमी
सक्रिय असणारे ट्रेडर, म्हणजे खूप कमी ट्रेड करणारे ट्रेडर. असे ट्रेडर सातत्यपूर्ण विजेते असतात. तुलनेने किरकोळ ड्रॉडाऊनसह त्यांच्याकडे सतत वाढत जाणारा इक्विटी वक्र असतो. मग यामध्ये एक लहान गट दिलेला आहे जो 10% पेक्षा कमी आहे. हे काय आहे की अ, कमी सक्रिय ट्रेडर, म्हणजे जे सातत्याने जे ट्रेडिंग करत असतात, तर तसंच न करता थोड्या प्रमाणामध्ये ते ट्रेडिंग करत असतात. आणि हे ट्रेडर सातत्यपूर्ण विजेते असतात. सातत्यपूर्ण विजेते म्हणजे ओव्हरऑल त्यांचा जर ग्राफ बघितला एखाद्या वर्षाचा, एखाद्या महिन्याचा, तर तो सतत प्रॉफिट मध्ये असतो. तुलनेने किरकोळ ड्रॉडाऊन सह त्यांच्याकडे सतत वाढत जाणारा इक्विटी वक्र असतो. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा लॉस होतो. लॉस हा ह्या आपल्या शेअर मार्केट मधील बिझनेसचा एक अविभाज्य घटक आहे. परंतु त्यांच्याकडे हा जो ड्रॉडाऊन म्हटलेला आहे, ड्रॉडाऊन म्हणजे झालेले लॉस, ह्या हा किरकोळ असतो. आणि त्यांचा जो ग्राफ असतो इन्व्हेस्टमेंटचा किंवा आपण म्हणू त्यांच्या आउटकमचा, तो सतत वाढत जाणारा ग्राफ असतो. वरच्या दिशेने जाणारा हा त्यांचा ग्राफ असतो. त्यांनी अनुभवलेले ड्रॉडाऊन्स हे सामान्य तोट्याचे प्रकार आहेत. म्हणजे त्यांनी जे लॉस घेतलेले आहेत ते सर्व लॉस हे लहान लहान प्रकारचे असतात, जे कोणत्याही व्यापार पद्धती किंवा सिस्टीम मध्ये होतातच. म्हणजे ते कोणत्याही तुमची जी किती चांगल्या प्रकारची स्ट्रॅटेजी असेल त्यामध्ये लॉस होणारच आहे. अशा प्रकारचे जे लॉस आहेत तर ते त्यांना मिळत असतात. परंतु त्यांची जी रक्कम म्हणू किंवा लॉस घेण्याची जी क्षमता आहे ती कमी असते. पैसा कसा कमवायचा हे ते शिकलेले असतात, पण ते आता ते भरभराटीच्या चक्राला खीळ बसविण्यात कारणीभूत ठरवणाऱ्या मानसिक शक्तींना बळी पडत नाहीत. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पैसा कसा कमवायचा हे त्यांनी शिकलेलं आहे. म्हणजे शेअर मार्केट काय आहे, कसं काम करतं, सायकोलॉजी कशी काम करते, सामाजिक मानसिकता कशी काम करते, या सर्व गोष्टी त्यांनी शिकलेल्या आहेत. आणि स्वतःवरती काम करून ते शेअर मार्केट मधून कसा पैसा कमवायचा हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत झालेले आहे. पण त्यांचा जो हा बूमचा ग्राफ आहे किंवा बूमचा जो फेज आहे, ह्या फेज मध्ये त्या कोणत्या गोष्टी आहेत की तो जो ग्राफ आहे किंवा ती जी फेज आहे ती फेज बाधित होऊ शकते, त्यामध्ये अडथळा होऊ शकतो. अशा ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचा जो मानसिक शक्ती आहे, त्या गोष्टी म्हणजे त्यांच्या सायकोलॉजिकल कोणत्या गोष्टीमुळे ते प्रॉफिट मध्ये आहेत आणि कोणत्या गोष्टीमध्ये लॉस मध्ये जाऊ शकतात, त्या गोष्टी ज्या गोष्टीमुळे ते लॉस मध्ये जाऊ शकतात त्या गोष्टींना ते बळी पडत नाहीत, असं मार्क डग्लस यांना थोडक्यात सांगायचं आहे. तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. महत्वाची गोष्ट या ठिकाणी आता एकच सांगितलेली आहे की एक जर म्हणजे तुम्ही जर प्रॉफिटेबल असाल काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये, तर तो तुमच्या स्किल मध्ये आलेला आहे का, हा पहिला पाहायचा आहे. जर तुम्ही त्या बूम मध्ये सामील झालेला आहात तर त्यावेळी तुमच्याकडून चुका होण्याची शक्यता वाढते. तर अशा वेळी ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही. रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवायचं. आपला सेटअप जो कोणताही असेल तर त्या सेटअप प्रमाणेच काम करण्याचा प्रयत्न करायचं. आणि कोणत्याही पद्धतीच्या जे मानसिक भाव आहेत किंवा स्टॉक मार्केट बद्दल आपल्या ज्या भावना आहेत तर त्या भावना आपल्याला त्याला बळी पडायचं नाही, असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जे 10% पेक्षा कमी जे ट्रेडर आहेत जे सतत प्रॉफिटेबल असतात तर त्यांचा ग्राफ कसा आहे, ते कशा पद्धतीने काम करतात हे या ठिकाणी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.